पुन्हा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात शरद पवार यांनी कुठलीच भूमिका स्पष्ट केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। राज्यसभेचा चेंडू आता शरद पवारांनी मवियाच्या कोर्टात टाकल्याची माहिती आहे। राज्यसभेवर जाण्यासंदर्भातील भूमिका पवारांनी स्पष्ट न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांना दिलेला आहे। दरम्यान काल रात्री शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक पार पडली असं कळतंय आणि त्यानंतर त्यांनी राज्यसभेवर जाण्यासंदर्भात स्वतः कुठली भूमिका स्पष्ट केलेली नाही। तुम्ही मवियाच्या नेत्यांशी चर्चा करा असं शरद पवार म्हणालेले आहेत। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण बोलूया। सुमित, अनेक नेते काल हा मुद्दा पुढे करत होते की सगळ्यांनी मिळून शरद पवारांना राज्यसभेवर पुन्हा एकदा पाठवावं, तर त्यांनी स्वतः कुठली भूमिका स्पष्ट केलेली नाही, म्हटलंय मवियाच्या नेत्यांशी बोला, काय सांगाल? महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका या जागेवरून अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाहीये। नेमकी कोणाच्या गोट्यामध्ये ही जागा जाणार आहे आणि कोण त्यासाठी उमेदवार असेल, या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू असतानाच काल राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड होते, शशिकांत शिंदे होते आणि जयंत पाटील उपस्थित होते। शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये देखील थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी तुम्ही चर्चा करा, मात्र राज्यसभेचा उमेदवार मीच असेल की इतर कोणी इतर असेल, या सगळ्या संदर्भात त्यांनी बोलणं टाळलं, मौन बाळगलेलं होतं। पण राज्यसभेच्या जागेसंदर्भात तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोला असा थेट सल्ला किंवा तसे आदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीतल्या नेत्यांना दिलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांनी मौन बाळगलंय, पण दुसऱ्या बाजूला चर्चा करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभा उमेदवारी मिळावी याकरता इच्छुक आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्याने तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा याकरता प्रयत्नशील आहेत। तसंच यामधील काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याची ही माहिती सूत्रांकडून कळते। पार्थ पवार यांना पक्षानं राज्यसभेकरता उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली। प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेकरता मोठी जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर दिली जाईल। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान ही घोषणा केली की राज्यसभेवर पाठवलं जाईल। त्यामुळे आता पार्थ पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। हम सब लोगों ने मिलकर एक फैसला किया है और एक मत से निर्णय लिया है और ये निर्णय हम हमारे अध्यक्षा के उपस्थिति में नहीं लेना चाहते थे। इसलिए आज मैं कहना चाहूँगा कि आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजीत दादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे पुढे येऊन उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली। त्या पाठोपाठ त्यांनी पक्षाची जबाबदारीही स्वतःकडे घेतली। सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे। अखेर पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली। आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली, परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे। हम सब मिलकर
और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे। आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे। याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून काम करायचे।